क्रमांक 12 श्री संग्राम जगताप, थोडक्यात प्रश्न घ्या. लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी पहाटे आली आणि म्हणून त्याचं उत्तर सर्क्युलेशन मध्ये आहे, परंतु सन्माननीय सदस्य महोदयांनी प्रश्न विचारावा, त्याचं उत्तर देतो. विषय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव प्रश्न येथील काही उर्दू माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या नावाने बोगस प्रस्ताव तयार करून बनावट नियुक्त्या दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शासन निधीचा अफरातफर केली गेली आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे काही संस्था आहेत. अंजुमन तालीम संस्था, उर्दू प्रायमरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मालेगाव, स्टुडंट्स वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, खेस हायस्कूल मालेगाव, अंजुमन मोहिनुद्दीन तुलबा संस्था, मालेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, त्याच प्रकारे सिटीजन वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, सरदारी प्रायमरी स्कूल, अशा काही संस्था आहेत की त्यांनी बनावट तुकड्या, खोट्या नियुक्त्या दाखवून या वेतनापोटी लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे. त्याच प्रकारे शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, वेतन पथकातील अधिकाऱ्यांची एक कुठतरी संलिप्तता आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न घ्या. त्याच प्रकारे एक खाजगी एजंट नावीद अन्सारी अशा व्यक्तीचा देखील संशयास्पद या ठिकाणी काही घोटाळा असल्यामध्ये आपल्याला कुठतरी समावेश पाहायला मिळतो. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, उपलिपिक यांचा सहभाग आपल्याला काही संस्थांमध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि अंदाजे 100 कोटीपेक्षा अधिकचा निधीचा अफरातफर झालेला आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की शासनाने याच्यामध्ये या प्रकारे आयुक्त शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली SIT मार्फत याची चौकशी लावण्यात यावी व त्या प्रकारे याला कुठतरी भुसे साहेब आपल्याला याला कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे व दोषी जी खाजगी व्यक्ती आहेत यांच्यावर तात्काळ आपल्याला फौजदारी कारवाई ही देखील करण्यात आली पाहिजे. त्याच प्रकारे दोषी शासकीय सेवक याला सगळ्यांना आपल्याला कुठतरी कालमर्यादा ठरवावी अशी एक आपल्याला मी शासनाला या निमित्तानं मागणी करतो व शासनाच्या बाबतीत कळवावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जगताप साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत या संदर्भामध्ये तक्रारी आल्याच्या नंतर शिक्षण सहसंचालक आणि शिक्षण उपसंचालक यांच्या पातळीवरनं प्राथमिक चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये काही मुद्दे निश्चितपणे त्या ठिकाणी जगताप साहेबांनी जे उपस्थित केले त्याच्यामध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसून येते, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. याच विषयाशी संबंधित माननीय उच्च न्यायालयामध्ये पण काही बाब प्रलंबित आहे, त्या ठिकाणी पण ही भूमिका मांडली जाईल आणि राज्यव्यापी जी काही SIT स्थापन केली जाते आहे त्या SIT कडे हे प्रकरण देऊन याची सखोल चौकशी करून जे काही दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.